मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे यवत पुणे येथील भुलेश्वर मंदिरात दर्शनासाठी. तर मित्रांनो, आमचं खूप दिवस झाले जायचं चाललं होतं, परंतु काही कारणांमुळे आम्हाला जायचं नाही आलं. तर आता आम्ही आलेलो आहे चिंतामणी थेऊर येथील गणपती. आणि ही आहे माझी बहीण मायरा. मायरा मायरा हाय कर. चोरी चप्पा चोरी, गरम मसाला, पाणीपुरी. मायरा चिव चिव चिमणी. काय रे चिमण्या? बघू बघू बघू. मित्रांनो, आता आम्ही जवळच आलेलो आहे. 8 किलोमीटर राहिलंय आणि आज सकाळचा व्ह्यू बघा कसला मस्त दिसतोय. जवळील यवत येथील भुलेश्वर मंदिर हे 13व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आता घाट रस्ता आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कसला मस्त घाट रस्ता आहे. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत प्रवेशद्वारापाशी. तर हे बघा मित्रांनो, आता टेकडीवरती मंदिर दिसत आहे. पुण्याजवळील यवत येथील भुलेश्वर मंदिर हे 13व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहे भुलेश्वर मंदिरात. हे आहे मंदिर. हे मूळ शिव मंदिर असून 18व्या शतकात मराठा शैलीत त्याचा जीर्णोद्धार झाला. या ठिकाणी स्त्री रूपातील गणेश मूर्ती आणि नंदी ही वैशिष्ट्ये आहेत. मंदिराची मूळ निर्मिती 13व्या शतकात देवगिरीच्या यादव काळात झाली असल्याचे मानले जाते. काही दंतकथांनुसार हे मंदिर पांडवांनी बांधले असल्याचेही सांगितले जाते. मंदिराच्या भिंतीवर उत्कृष्ट कोरीव काम असून 18व्या शतकातील मराठा शैलीतील नगरखाना आणि शिखरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याला पूर्वी भव्य प्राकार होता आणि नंदीचा मंडप स्वतंत्र होता, जो नंतर एकाच छताखाली आला. 1629 मध्ये विजापूरच्या आदिलशाहीचा सुभेदार मुराद जगदेव येथे राहिल्याचा उल्लेख आढळतो. पेशवाईच्या काळात हे ठिकाण एक प्रमुख धार्मिक केंद्र होते. 18व्या शतकात पहिले बाजीराव पेशवे आणि छत्रपती शाहू महाराज यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मधी मधी माझी बहीण मायरा देवाला नमस्कार करत होती, त्याच्यामुळे माझे मन अगदी प्रसन्नच होत होते. असे म्हटले जाते की इथे आल्यावर भक्त स्वतःला विसरून जातात, म्हणून याला भुलेश्वर म्हणतात. येथे दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. मित्रांनो, माझी बहीण मायरा नंदीदेवाला कसा नमस्कार करत आहे व प्रसादाच्या रूपात तेथील फुले घेत आहे. मायरा तिथे आलेल्या एका कुत्र्यासोबत खेळत होती आणि त्या कुत्र्यासोबत तिने खूप धमाल केली आणि शेवटी तिने ते कुत्र तिची बडबड ऐकून पळूनच गेलं. मायरा कशी त्या मूर्त्यांची निरीक्षण करत आहे, छोट्या मोठ्या मूर्त्यांची. असं वाटतंय की त्या मूर्त्या रामायणाच्याच काळातल्या आहेत. इतकं भारी कोरीव काम केलंय. ती माणसं खरंच ग्रेट होती. आम्ही मंदिरातून दर्शन करून आल्यावरती बाहेर आल्यावरती बाहेरचा नजारा इतका छान होता ना की मन अगदी प्रसन्न झालं. आम्ही तिथे थोडेफार फोटोशूट केले. असं वाटत होतं की तिथं लई वेळ थांबावं. तुम्हाला वाटत असेल मी टेन्शनमध्ये काय, पण मला भूक लागलेली ना. आम्हाला त्याच्यात हॉटेलसुद्धा नव्हतं सापडत. त्याच्यामुळं आम्ही लवकरात लवकर एक सोमेश्वर मिसळचं हे शोधलं आणि तिथे लवकर जेवण केलं.
आता मिळूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.